कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपदा मित्राच्या धर्तीवर आपदा सखी उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत 50 तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या आपदा सखींनी आज राजाराम तलाव इथं बचाव कार्याची प्रात्यक्षिकं सादर केली। आपदा सखी हा देशभरातील पहिलाच उपक्रम असून आपदा सखी मोहीम देशभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंह जयस्वाल यांनी सांगितलं। नैसर्गिक आपत्तीच्या काळात म्हणजेच महापूर, आग, अपघात अशा वेळी अडचणीत सापडलेल्या घटकांपर्यंत तातडीनं मदतकार्य पोहोचवण्याची गरज असते। दुर्गम डोंगराळ भागात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना शासकीय मदतीची प्रतीक्षा करावी लागते। मदतकार्य करणारं पथक घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यास मोठी हानी होण्याचा धोका असतो। ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं गावोगावी आपदा मित्र तयार करण्याचं काम हाती घेतलंय। कोल्हापूर जिल्ह्यात 350 तरुणांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली। जिल्ह्यातील यापूर्वी आपण आपदा मित्रांना प्रशिक्षण दिलेलं होतं 350। आता आपण एक नवीन उपक्रम म्हणून जिल्ह्यातील महिलांना 50 महिलांना आपदा सखी म्हणून डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग या ठिकाणी देत होतो। आत्ताच राजाराम तलावाच्या पार्श्वभूमीवर इथं या आपदा सखींना बोट कशी चालवणे, बंद पडल्यानंतर कशी चालवणे याबाबतचं प्रशिक्षण चालू आहे। आपत्ती काळात मदत कार्यासाठी तरुण सज्ज झालेत। आता त्याही पुढे जाऊन 50 मुलींना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 5 जणांच्या टीमनं कोल्हापुरातील 50 तरुणींना गेल्या 15 दिवसात प्रशिक्षण दिलं, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रसाद संगपाळ यांनी दिली। या 15 दिवसामध्ये त्यांना पूर्व व्यवस्थापन कसं करायचं, विविध आपत्तींच्या कालावधीमध्ये लोकांना बाहेर कसं काढायचं, त्यांचे जीव कसे वाचवायचे, त्यांना प्रथमोपचार कसे द्यायचे आणि अडचणीत असलेल्या अडून पडलेल्या लोकांना बाहेर कसं काढायचं, या सर्व गोष्टींचं अत्यंत तज्ञ प्रशिक्षण या आपदा सखींना 15 दिवसामध्ये देण्यात आलेलं आहे। आपदामध्ये कोणत्या प्रकारे काम करावं लागेल याचं आम्ही 15 दिवसामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आहे। त्यांना आग कशी लागते आणि त्यामुळे कशी विझवली पाहिजे याचं ट्रेनिंग आहे। त्याच्यानंतर जर कधी उंचावरून विमोचन करायची वेळ आली, म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या माळ्यावर जर कोणी अडकलेलं असेल तरी त्यांना कसं सुरक्षितरित्या तुम्ही बाहेर काढाल, हे दोरीच्या साहाय्याने किंवा आपल्याजवळ जे काही साहित्य आहे त्याच्या साहाय्याने कसं तुम्ही खाली याल। त्याचप्रमाणे विमोचन करण्यासाठी ज्या काही लॅसिंग तयार करावे लागतात, एखाद्या खोल दरीमध्ये किंवा अति उंच ठिकाणी काही अडकलेलं असेल, पडलेले असतील, तर त्यावेळेला विमोचन कसं केलं पाहिजे, त्यांनी खाली प्रत्यक्ष उतरून त्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लॅसिंग त्यांना दाखवलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दाखवलेल्या आहेत। त्यांना आपत्तीमध्ये जे काही प्रथमोपचार करावा लागणार त्या प्रथमोपचाराचं त्यांना ज्ञान दिलेलं आहे। आज या तरुणींनी राजाराम तलाव इथं प्रात्यक्षिकं सादर केली। तराफा चालवणं, डबे आणि कॅनच्या साह्यानं पोहत जाऊन मदत पोहोचवणं, बुडणाऱ्या व्यक्तीला दोरीच्या साह्यानं वाचवणं अशा प्रकारची धाडसी प्रात्यक्षिकं मुलींनी सादर केली। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंह जयस्वाल प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी उपस्थित होते। तरुणींनी सादर केलेल्या धाडसी प्रात्यक्षिकाचं त्यांनी कौतुक केलं। नैसर्गिक आपत्तीचा सामना महिला आणि मुलींना सुद्धा करावा लागतो। संकटात सापडलेल्या महिलांना पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत मदत पोहोचवताना अडचणी येतात। अशा वेळी मदत करणारी महिलांची टीम असल्यास सोयीचं ठरतं। कोल्हापूरनं राबवलेला हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं। ये मैं पहली बार देख रहा हूँ आपदा सखी, जो आपने नाम दिया आपदा सखी, तो ये काफ़ी अच्छा ही प्रोग्राम है। हम चाहते हैं कि इस तरह से आपदा सखी और दूसरे स्टेट में भी बने, क्योंकि अब जब भी डिजास्टर होते हैं आप देखिएगा प्रॉब्लम क्या होती है कि वहाँ पर बहुत सारी महिलाएं होती हैं, बच्चे होते हैं, एल्डर पीपल, उनको भी हमें बचाना बहुत ज़रूरी काम होता है। केरळ राज्यात मदत कार्यासाठी स्वयंसेवी संस्थेचं महिलांचं पथक कार्यरत असतं। मात्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आपदा सखीच्या निमित्तानं राबवलेला देशभरातील हा पहिलाच उपक्रम आहे। या तरुणींमार्फत इतर राज्यातील तरुणींना आपदा सखीचं प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रस्ताव पाठवणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं।